श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्री गुरुचरित्रामुळे मनुष्याला जीवनामध्ये अनेक असे अद्भुत फायदे मिळतात. मनुष्याची सतत प्रगती होते, मनुष्याला मनोवांछित यश मिळते. तर आज आपण बघणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 9. सुरुवातीला खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे सगळ्यांनी लिहा. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धांना म्हणाले, महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपुरात असताना त्यांनी आणखी काय लीला दाखवल्या? सिद्धयोगी म्हणाले, तेथील वास्तव्यात श्रीपाद यती स्नानासाठी नित्य नदीवर जात असत आणि लोकाचाराला अनुसरून संध्या पूजनादी कर्मे करत असत. त्या गावात एक परीट राहत असत. ते भाविक होते आणि श्री गुरूंना पाहताच हातातले काम ठेवून साष्टांग नमस्कार करायचे. एके दिवशी ते वंदन करण्यासाठी आले असताना श्री गुरु त्यांना म्हणाले, तुमच्या भक्तीवर मी प्रसन्न आहे. तुम्ही कष्टाची कामे करता, त्यामुळे प्रत्येक वेळी मला नमस्कार केलाच पाहिजे असे नाही. ती आपुलकी पाहून परीटांना खूप बरे वाटले. संसार चिंता टाकून ते त्यांचीच सेवा करू लागले. मठांगण झाडणे, सडा संमार्जन करणे आदी कामे ते आवडीने करत असत. वैशाख मासात त्यांनी एक अभिनव दृश्य पाहिले. एक यौवन राजा आपल्या स्त्रियांसमवेत नौका विहारासाठी आला होता. त्याच्या स्त्रिया दागदागिने घालून नटून थटून आल्या होत्या. त्या हसत होत्या, गप्पा गोष्टी करत होत्या. शृंगारलेल्या नौका, नदी तीरावरील वैभव संपन्न लवाजमा, राजाचे सैन्य, सेवक वर्ग, सालंकृत हत्ती घोडे, नाना वाद्यांचा गजर, असा तो सुख सोहळा पाहून परीट अक्षरशः भारावून गेले. मठांगण झाडताना ते स्वतःशीच विचार करू लागले, हा राजा किती भाग्यवान आहे. जन्माला यावे तर अशा वैभवाचा उपभोग घेण्यासाठीच. या राजाने पूर्वजन्मी कोणत्या देवांची वा गुरूंची आराधना केली असेल, म्हणून या जन्मी हे सुख प्राप्त झाले. आपल्या नशिबी मात्र कष्टच आहेत. आपले जिणे व्यर्थच होय. तेव्हा त्यांचे मनोगत जाणून श्री गुरु म्हणाले, परीट, तुमच्या मनात काय चालले आहे? ते म्हणाले, स्वामी, या राजाचे सुख आणि ऐश्वर्य पाहून मला याचा हेवा वाटत आहे आणि आपल्या नशिबी हे सुख नाही म्हणून खंतही वाटत आहे. पण असा विचार मी का करू? कारण तुमच्या चरणांची सेवा हेच माझे सौख्य आहे. त्यावर श्री गुरु म्हणाले, परीट, तुम्ही जन्माला आल्यापासून कष्टच करत आहात. सांसारिक सौख्य कधी अनुभवलेच नाही. त्यामुळे तुमच्या मनात सुख उपभोगांची इच्छा निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्या तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याच पाहिजेत, अन्यथा मोक्ष प्राप्तीत अडथळा येईल. म्हणून पुढील जन्मात यौवन जास्तीत उत्पन्न होऊन तुम्ही बेदरचे राजे व्हाल, असा मी तुम्हाला आशीर्वाद देतो. तुम्हाला सर्वोत्तम राजभोग व समस्त ऐश्वर्य प्राप्त होईल. परीट म्हणाले, पण त्या जन्मातही तुम्ही मला अंतर देऊ नका. ते म्हणाले, तुम्ही माझे निस्सीम भक्त आहात. मी तुम्हाला कसे अंतर देईन? त्या समयी तुमच्या वृद्धापकाळी
मी नृसिंह सरस्वती रूपाने तुमची भेट घेईन व तुम्हाला ज्ञान देऊन या जन्मेची खून सांगेन. ते राजभोग या जन्मातच भोगायचे असतील तर तसे सांगा. परीट म्हणाले, स्वामी, या म्हातारपणी त्या भोगांचा मला काय उपयोग? ते सर्व सौख्य मी पुढील जन्मात तरुणपणीच भोगीन, तेव्हा तथास्तु असे अभिवचन देऊन श्रीगुरूंनी त्यांना निरोप दिला. घरी गेल्यावर ते सद्भक्त मरण पावले. कालांतराने त्यांनी बेदरच्या राजवंशात जन्म घेतला. ती कथा पुढे येणारच आहे. परिटांची कथा सांगून सिद्धयोगी म्हणाले, नामधारक, श्रीपादांच्या वास्तवाने कुरवपूर पवित्र झाले. त्या गुरुपीठाचे महात्म्य फार थोर आहे. अवतार कार्य पूर्ण होताच श्रीगुरु अश्विन वद्य द्वादशीस मृग नक्षत्र असताना गंगेत गुप्त झाले. ते लौकिकदृष्ट्या अदृश्य झालेले असले तरी सूक्ष्म रूपाने अजूनही तिथेच आहेत. त्यांचे कार्य अखंड चालूच आहे. श्रद्धावंत भाविकांना आजही त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती येते आणि त्यांच्या कृपेने त्यांची कार्यसिद्धी होते. अशा प्रकारे श्री गुरुचरित्राचा अध्याय 9 संपन्न झालेला आहे. मित्रांनो, पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ.